रोज रोज एकसारखी डाळ एकसारखी चव खाऊन कंटाळा आला असेल ना, तर आज काहीतरी चमचमीत असं बनवूया. तर आज बनवूया दोडक्याची डाळ. ही डाळ तुम्ही पहा किती झणझणीत दिसत आहे. जेवढी झणझणीत ही डाळ दिसत आहे तेवढी चवीला अप्रतिम लागते आणि अगदी झटकेपट बनून तयार होते. गरम गरम भातासोबत गरम गरम दोडक्याची डाळ खूपच भारी लागते. तर चला वेळ न घालवता पटकन या रेसिपीला सुरुवात करूया. त्याआधी जर तुम्ही या चॅनलवरती पहिल्यांदाच आले असाल तर नक्की या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून अशाच माझ्या नवीन नवीन रेसिपींचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील. दोडकं म्हटलं की घरात सगळेच अगदी लहानांपासून मोठे देखील खाण्यासाठी नाक मुरडतात. पण जर या पद्धतीने दोडक्याची डाळ बनवली तर सगळेच अगदी हाताची बोटं चाटून पुसून खातील, एवढी चवदार ही डाळ बनून तयार होते. तर चला पटकन रेसिपीला सुरुवात करूया. तर मी इथे 3 मध्यम आकाराचे कोवळे असे दोडके घेतले आहेत. आता हे दोडके सोलून घेऊया. या दोडक्यावरचं साल काढून घ्यायचं आहे. अगदी सगळं साल काढायचं नाही, थोडं थोडं साल ठेवायचं आहे, जेणेकरून दोडके खाताना खूपच छान असे लागतात. तर बघा अशा पद्धतीने दोडके सोलून घ्यायचे आहेत. तर इथे मी एका भांड्यामध्ये पाणी घेतलं आहे. पाणीमध्ये हे दोडके कापून घालू आणि दोडके स्वच्छ एकदा धुवून घेऊया. तुम्हाला ज्या साईजमध्ये हे दोडके कापायचे आहेत तसे तुम्ही कापू शकता. मी असे उभे हे दोडके कापून घेणार आहे. तुम्ही इथे बघू शकता अशा पद्धतीने मोठे मोठेच. ही दोडक्याची डाळ बनवायला जितकी सोपी आहे तेवढी चवीला अप्रतिम अशी लागते. तर सगळे दोडके मी इथे कापून घेतले आहेत असे मोठे मोठे साईजमध्ये, तुम्ही इथे बघू शकता. इथे अर्धी वाटी तुरीची डाळ घेतली. ही डाळ आता एका भांड्यामध्ये घालून घेऊ आणि त्याच वाटीने पाव वाटी मोजून मसूरची डाळ घेतली आहे. ही डाळसुद्धा आपण या डाळीमध्येच घालून घेऊ आणि 3 ते 4 पाण्यात ही डाळ चांगली स्वच्छ धुवून घेऊया. डाळ इथे मी चांगली धुवून घेतली. आता एका कुकरच्या भांड्यामध्ये ही डाळ घालून घेऊ. आता याच्यामध्ये हे कापून घेतलेले दोडके घालूया. आता या डाळीमध्ये 2 ग्लास पाणी घालून घेऊ. ही डाळ अगदी झटपट बनून तयार होते, पण चवीला तेवढीच भारी लागते. अर्धा चमचा हळदी घालून घेऊ आणि सगळं एकदा चांगलं मिक्स करून घेऊया. कुकरचं झाकण लावून 4 शिट्ट्या होऊन देऊ. तर पहा 4 शिट्ट्या झाल्या आहेत आणि सगळी हवासुद्धा निघाली आहे. मी इथे झाकण खोलून घेतलं आणि तुम्ही बघू शकता डाळ चांगली अशी शिजली आहे. डाळ अशी चमच्यानेच चांगली अशी मिक्स करून घेऊया. तर आता या डाळीला झणझणीत आणि खमंग अशी फोडणी देऊन घेऊ. गॅसवरती एक कढई ठेवली. कढईमध्ये 2 पळ्या तेल घातलं. तेल चांगलं कडकडीत होईपर्यंत गरम करून घ्यायचं. आता याच्यामध्ये 1 चमचा मोहऱ्या घालून घेऊ. मोहऱ्या चांगल्या तडतडून देऊया. इथे 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या बारीक ठेचून घेतल्या आहेत, त्या या फोडणीमध्ये घालून घेऊ आणि 1 चमचा जिरे घातले. जिरे चांगले फुलून द्यायचे आहे. कढीपत्ता घालून घेऊ आणि 2 सुकलेल्या मिरच्या घालूया. मी इथे 2 बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या घातल्या आहेत. सगळं एकदा चांगलं मिक्स करून घेऊ. फोडणी आता तयार आहे. फोडणीमध्ये अर्धा चमचा हळदी घालून घेतली. आपण डाळीमध्ये देखील हळदी घातली होती आणि 1 चमचा लाल तिखट मसाला घालून घेतला. सगळं एकदा चांगलं असं मिक्स करून घेऊ आणि लगेच डाळीला फोडणी देऊन घेऊया. तर तुम्ही बघू शकता किती खमंग आणि झणझणीत अशी फोडणी बसली आहे.
सगळी फोडणी डाळीमध्ये चांगली अशी मिक्स करून घेऊ आणि तुम्हाला जेवढी डाळ पातळ हवी तेवढं तुम्ही डाळीमध्ये वरून पाणी ॲड करू शकता. मी इथे 1 ग्लास पाणी वरून ॲड केलं आहे. अर्धा चमचा गरम मसाला घातला आणि चवीपुरतं मीठ घालून घेऊ. डाळ चांगली एकत्र मिक्स करून घेऊ आणि 3 ते 4 मिनटं मीडियम फ्लेमवरती डाळ चांगली उकळवून घेऊ. तर आता 3 मिनटं झाले आहेत आणि डाळ चांगली उकळली आहे. वरून कोथिंबीर घालून घेऊ आणि डाळ पुन्हा एकदा सगळी चांगली अशी मिक्स करून घेऊ व गॅस बंद करून घेऊ. तर इथे अगदी कमी वेळात अगदी सोप्या पद्धतीने दोडक्याची डाळ बनून तयार झाली आहे. तर तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा. आणि जर तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल तर नक्की या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून माझ्या नवीन नवीन रेसिपींचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.